हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मस्त ना. चला तर आजची नवीन डिश चालू करूया. तर आज आपण बघणार आहोत बटर अंडा मसाला. यासाठी आपण सर्वप्रथम पॅन घेऊन त्यामध्ये तेल घालूया. तिथे जिरे, मिरी, तेजपान, लसूण, अद्रक, कांदा आणि काजू घालूया. मसाले परतून घेऊया. कांदा मस्त लालसर भाजायचा आहे. जास्त ब्राउनिश नाही करायचा, फक्त आपल्याला नरम करून घ्यायचा आहे. मसाले चांगले भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची ॲड करूया, दालचिनी, आपल्याला मसाला ब्राऊनच ठेवायचा आहे, जास्त डार्क ब्राऊन नाही करायचा. नंतर आपण टोमॅटो घालूयात. टोमॅटो मस्त परतून घेऊन आपण थोडे वाफेवर होऊ देऊ त्याला. त्यानंतर आपला मसाला तयार झालेला आहे. मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. मिक्सरला मस्त बारीक करून घेऊयात. त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत. मी अंड्यांना आधीच कट मारून ठेवली होती. मीठ आणि मसाल्यांमध्ये मिरचीमध्ये अंडे परतवून घेतले होते. नंतर आपण पॅनमध्ये ऑइल आणि बटर टाकून घेऊ. मी एक मोठा कांदा चिरलेला होता, तो यात घालणार आहोत. कांदा मस्त आपण फ्राय करून घेऊयात. त्यातला फक्त कच्चापणा गेला पाहिजे. कांदा आपला फ्राय झालेला आहे. त्यानंतर आपण बारीक केलेला मसाला आपण ॲड करूया. मसाला आपण मस्त भाजून घेऊयात, परतून घेऊयात तेलामध्ये. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाला फ्राय करणार आहोत. मसाला खाली लागणार नाही याची काळजी घेणार आहोत. त्यामुळे आपण सतत त्याला हलवणार आहोत, स्टर करणार आहोत. इथे आपला चांगला मसाल्याचा सुगंध येत आहे. त्यानंतर आपण मसाल्यामध्ये आधी मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला इथे मस्त घालून परतून घेऊयात. मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. मसाले मस्त तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. तुम्हाला ग्रेव्ही किती थिक हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत. फ्राय केलेले अंडी आपण मसाल्यामध्ये घालणार आहोत. त्यामध्ये आपण कस्तुरी मेथी ॲड करणार. यामुळे मस्त अशी टेस्ट येते.
आता ग्रेव्हीला आपण एक उकळ काढून घेऊया. मस्त प्रकारची आपली ग्रेव्ही झालेली आहे. मी जास्त घट्ट नाही केलेली आहे, थोडी पातळच राहू दिलेली आहे, जेणेकरून ती भातासोबतही आणि भाकरीसोबतही खाता येईल. आपण याला एक उकळ काढून घेऊया. एक उकळ काढल्यानंतर मस्त तुमची डिलिशियस अशी